बस मैं यही कहना चाहूँगा, जो लोग मेरे लिए दुआ कर रहे थे, जो मेरी माएँ बहनें मेरे लिए दुआ कर रही थी अल्लाह से, अल्लाह ने उनकी दुआएं सुन ली हैं। अल्लाह ने उनकी दुआएं ऐसे सुन ली है कि बहुत दबाव था, बहुत प्रेशर था, लेकिन आपके भाई का फॉर्म एक्सेप्ट हो गया है, जब तभी पता चला है। भाई फाद अहमद साहब, ऐसी भी खबरें हैं कि ऑपोजिशन की तरफ से पूरा जोर लगाया जा रहा था कि किसी के फॉर्म कलेक्ट ना किए जाएं और बहुत प्रेशर बनाया जा रहा था प्रशासन पर, क्या कहेंगे इस पर? देखिए, मैं कुछ इस पे नहीं कहना चाहता क्योंकि मुझे इस बारे में कोई जानकारी नहीं है, लेकिन हाँ, मुझे इतना ज़रूर पता था कि मुझे मेरे अल्लाह पे यकीन था और जिस दिन से मैं मेहनत किया हूँ, जिस परिवार से मैं आता हूँ, अल्लाह ने मेरा साथ दिया है। और आज हर भगवान, मेरी बीवी हर जगह मेरी बीवी दुआएं कर रही है और मेरे सारे जितने भी मेरी हिंदू बहनें मेरे लिए जो प्रार्थना कर रही थी, आज उनकी प्रार्थनाओं को उनके भगवान ने सुन लिया है। और कोई भी प्रेशर जो है खुदा और भगवान के आगे नहीं चलता है। बस इतना ही मैं आपसे। अब चुनाव में किस तैयारी से उतरेंगे आप? अब मुझे ये लगता है कि जो भरोसा, जो मेरी माएँ मेरी बहनें मेरे लिए दुआ कर रही थी, उस भरोसों के मुझे कायम करना है। मैं एक सेकंड, जितना सेकंड मेरे पास बचे हैं, मैं 2 घंटे सोऊंगा, लेकिन मैं जी जान से उनकी आकांक्षाओं को पूरा करूंगा। बहुत शुक्रिया। अभी भी रिजेक्ट नहीं किया गया। यहाँ के जो रिटर्निंग ऑफिसर थे वो पूरी पारदर्शिता के साथ काम कर रहे थे और उन्होंने बाबा साहब अम्बेडकर के संविधान को कोट करते हुए ये कहा है कि एक कैंडिडेट 3 एफिडेविट जमा कर सकता है, जो उसका बेस्ट एफिडेविट होगा इंटेंशन को देखते हुए उसको एक्सेप्ट किया जाएगा। तो आज यहाँ पर कितने लोगों के रिजेक्ट हुए हैं फॉर्म? सर, मुझे बिल्कुल कोई जानकारी नहीं है क्योंकि सुबह से मुझे होश ही नहीं था कि मैं खुद पीएचडी किया हुआ हूँ। मैं लोगों से ये कहता हूँ कि मैं तुम्हारी लड़ाई कलम से लड़ूंगा, आखिर मैंने ऐसी अपने एफिडेविट में मैं कैसी गलती कर सकता हूँ? मुझे तो इसका मतलब डिग्रियाँ अपनी वापस दे देने चाहिए। मैंने रात रात भर एक पॉइंट भर के मैंने अपने हाथों से भरा था, क्योंकि शरद पवार साहब और सुप्रिया सुले ने मुझ पे इतनी बड़ी जिम्मेदारी इसलिए दी थी क्योंकि मैं पढ़ा लिखा हूँ, और अगर मैं एफिडेविट ही ठीक से नहीं भर पा रहा हूँ तो मेरी पढ़ाई लिखाई का क्या फायदा? तो किस वजह से आपके फॉर्म को आखिर रोका गया था, एक्सेप्ट नहीं किया जा रहा था? बहुत देखिए, ऐसा होता है, एक प्रोसेस है जिसमें लोग जो है जब स्क्रूटनी होती है तो लोग ऑब्जेक्शन उठाते हैं, तो उन्होंने बहुत सारे ऑब्जेक्शन उठाए और मुझे ये नहीं पता मीडिया को किसने ये खबर उड़ा दी कि उनका फॉर्म रिजेक्ट हो गया, ये हो गया, वो गया। मुझे समझ में नहीं आ रहा आखिर ये लोग ऐसा क्यों कर रहे थे। मैं तो बोलता हूँ कि मेरे सारे उम्मीदवार मेरी बहनें हैं, जो महिलाएं हैं वो मेरी बहनें हैं, जो भाई हैं मुझसे छोटे हैं वो छोटे भाई हैं, जो बड़े हैं वो मेरे भाऊ हैं। मुझे कुछ समझ में नहीं आ रहा था। तो अब क्या तैयारी के साथ? अब सिर्फ एक ही तैयारी है कि जिस तरह से मस्जिदों में मेरे लिए दुआएं हो रही थी, अल्लाह ने उनकी दुआओं को सुना है। मंदिरों में लोग मेरे लिए पूजा कर रहे हैं। मेरी बीवी मुझे बताई कि मुझे कई जगह से कॉल आ रहे हैं कि वो मंदिर में पूजा तुम्हारे लिए हो रही है। अब मैंने एक ही चीज़ की कसम खाई है कि जितना जीवन मेरे पास बचा है मैं अणुशक्ति नगर की जनता के लिए लगाऊंगा और जो राजनीति आज देश में हो रही है उस राजनीति में पूरा बदलाव करने के लिए अपना योगदान दूंगा। विषय असा आहे की आज स्क्रुटिनी होती, नॉमिनेशन दाखल केल्याच्या नंतर सगळे उमेदवार टेन्शनमध्ये होते आणि खऱ्या अर्थाने इथल्या भूमिपुत्राला न्याय मिळालेला आहे। माझं नॉमिनेशन ॲक्सेप्टेड झालेलं आहे। अनेकांनी त्याच्यामध्ये खो घालण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी विजय सत्याचा होतो। आज एक संविधानाचा होतो। आम्ही संविधानिक मार्गाने ही लढाई लढत आहोत आणि मी इथला भूमिपुत्र म्हणून लढत आहे। मी कुठला बाहेरून आलेला नाही आणि पांजरापोळ या ठिकाणी जन्म घेतलेला तरुण, तुमच्यामधला तरुण, तुमचा भाऊ, तुमचा मुलगा, मी आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी लढत आहेत। मला अपेक्षा आहे, मला खात्री आहे की इथले भूमिपुत्राला न्याय देतील आणि प्रचंड बहुमताने निवडून आणतील। कारण इथल्या असलेल्या समस्या आजही आमच्या त्याच आहेत। मागच्या 45 वर्षामध्ये या समस्येच्या निगडीमध्ये आम्ही लोक आहोत आणि ह्या समस्या आज कितीही आले गेले तरी त्या समस्या मात्र तिथेच राहिलेल्या आहेत आणि ह्या समस्येसाठी एक भूमिपुत्रच फक्त न्याय देऊ शकतो। कोणी बाहेरून आलेला, दुसरीकडून आलेला हे चालणार नाही। इथल्या अणुशक्तीनगरचा मतदार आता सुज्ञ झालेला आहे। तो पैशाच्या मागे धावणार नाही आणि तो पैसा आज मोजणार नाही, लात मारेल पैशाला। आणि जो कलंक लागलेला आहे की अणुशक्तीनगरचे मतदार हे पैशावर विकले जातात, फ्लाइंग वोट त्यांना बोललं जातं, स्विंग वोट बोललं जातं। मतदार आता मात्र सुज्ञ झालेला आहे आणि हा मतदार आता ह्या पैशाला लात मारेल आणि पैसा कोणाचा स्वीकारणार नाही आणि ह्या भूमिपुत्राला म्हणजे सतीश राजगुरूला, त्यांच्या भावाला प्रचंड मतांनी जिंकून देईल, ही मात्र खात्री मला आता मतदारांनी दिली है। थैंक यू वेरी मच। आज इधर जो नोमिनेशन ऑफिसर है जो काम किया उसने सीधा सबको एक साथ में रिजेक्ट किया। आज तक जितने भी फॉर्म भरे, हमने तीसरा इलेक्शन है मेरा एमएलए का, जो जिधर भी फॉर्म देने के बाद में भरने के बाद में फॉर्म एक्सेप्ट हो गया बोल के शपथ दिलाते,
कि तुम्हारा शपथ लो बोल के कार्ड देते, पढ़ के शपथ लो। अभी इसने किसी के साथ ऐसा नहीं किया, बोले फॉर्म एक्सेप्ट हो गया, आदमी उठ के बाहर आएगा। और अभी सबको उसमें रिजेक्ट करा है कि तुमने शपथ नहीं लिया। शपथ लेने तुम बोलेंगे तो मैं शपथ दिलाऊंगा, नहीं तो नहीं दिलाऊंगा, और उसमें तुम रिजेक्ट हो रहे। ऐसा होता है क्या? और सना मलिक के दो वोटर आई है, उसमें तो केस होता है कि एक गवर्नमेंट की आईडी 2 बनी हुई है, वो एक्सेप्ट कर रहे। किसी में किसी का साइन छूटेला है, वो एक्सेप्ट करे। मतलब जो पक्ष वाले उनका एक्सेप्ट करें, जो अपक्ष वाले उनको ऐसे रिजेक्ट करने का, ऐसा खुला अन्याय करेला है। और ये किसे क्या सेटअप और क्या है, ये सीधा सीधा दिख रहा है कि 20-25 लोग ऐसे रिजेक्ट करने का, जिनका किसी शपथ के ऊपर, ये शपथ दिलाने का किसकी जिम्मेदारी? हमारे लिए काम पे बैठे, गवर्नमेंट का हमारे से पगार लेते क्या, ये नेता लोग से पगार लेते जिनके लिए कर रहे। पूरे महाराष्ट्र में ये एक अनुशक्ति नगर, एक विधानसभा ऐसा रहेगा जिसके अंदर शपथ के लिए बोल के फॉर्म रिजेक्ट हुआ। पूरे महाराष्ट्र में तुमको दूसरी जगह किधर भी ये चीज़ नहीं मिलेगी कि शपथ लेने की वजह से रिजेक्ट, क्योंकि काम उनका ही रहता है। इससे पहले भी 2 टाइम लेके कि तुम ये कार्ड देते, ये पढ़ के शपथ लो। इन्होंने ऐसा कुछ नहीं है, जानबूझ के ये लोग को मालूम था 173 बता रहे, अगर शपथ नहीं लेंगे तो ओरली शपथ अभी ले लो, कल रात में ले लो। जब भी ओरली शपथ ही लेने की थी ना, शपथ उसका बहाना लेके लोग जानबूझ के रिजेक्ट करे। ये पूरे महाराष्ट्र में आपको किधर मिले, खाली ये इधर पे ही मिलेगा। ये जानबूझ के अपना पॉवर बता के इसने रिजेक्ट किया है सबका। नमस्कार, मी सकल मराठामधून फॉर्म भरलेला. तर आम्ही इथं एक वेगळी वर्तणूक बघितली. जे ऑफिसर आहेत, आम्ही 12:30 वाजता आतमध्ये गेलो, आमचा फॉर्म एकदम ओके केला आणि त्याच्यानंतर आमचे जे फॉर्म भरणारे त्या माणसालाही आतमध्ये बोलवत नाहीत आणि पोलिसांनी तिथे बाहेर उभे राहा आणि आतमध्ये जे इलेक्शन ऑफिसर आहे ते भेटत पण नाहीत. आणि कोणतीच क्युरी, आम्ही फर्स्ट टाईम फॉर्म भरतो, आम्ही काही कोणी पॉलिटिकल नाही, आम्ही एका समाजासाठी एकत्र येऊन फॉर्म भरतो आहे आणि फक्त आमची शपथ न घेतल्यामुळे तो फॉर्म रिजेक्ट करतात. तर माझी अशी सरकारला आणि इलेक्शन कमिशनरला अशी विनंती आहे की अनुशक्ती नगरचे जेवढे पण 3 ऑफिसर आहेत त्यांच्यावर एक कमिटी मोजावी. आणि मी आता त्यांच्या मिटिंग्समध्ये बसलेलो, आम्ही सगळ्यांना घेऊन एकत्र बसले, सगळ्यांच्या स्क्युऱ्या निघाल्या. 6 ज्या पक्षाचे फॉर्म भरले त्या लोकांच्या 6 स्क्युऱ्या निघून त्यांचा परत एक्सेप्ट करतात. आणि जेवढे पण अपक्ष किंवा मराठा समाजातून जी फॉर्म भरले त्यांना रिजेक्शन करतात. हा कुठला न्याय आहे? आणि तिथे बोलतात की तुम्ही सगळ्यांवर आम्ही अन्याय कोणावर येणार नाही, पण हा मराठा समाजावर अन्याय होतोय हे सिद्ध झालेलं आहे. आणि आता आम्ही बघितलं की हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं की आम्हाला की आता परत त्यांनी पुन्हा अन्याय केला आहे आमच्यावर. तर माझी अशी विनंती आहे की ह्यांच्यावर एक कोर कमिटी नेमावी आणि ह्या सगळ्या इलेक्शन ऑफिसर सगळ्यांची पुन्हा एकदा फॉर्मची पुन्हा एकदा तपासणी करावी आणि ह्यांच्यावर ॲक्शन घ्यावी, लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी. नाही ॲक्शन झाली तर आम्ही आमच्या जीवाला बरं वाईट करू. आणि इथून पुढं माझ्याही जीवाला धोका आहे किंवा माझ्या पर्सनली जीवाला धोका आहे, कारण मी ह्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन बोललो आहे. तर इथून पुढं मला काही झालं तर ह्याला जिम्मेदार हे 3 ऑफिसर असतील आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल. तर माझी विनंती आहे या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि ही जी सरकार चालवतात, कारण ही सरकारी जे यंत्रणा बसवले ते आमच्या सेवा करायला बसवलं, ही सेवा नाहीत करत, ही आमच्या विरोधात जाऊन आमचा कसा आम्हाला बरबाद फॉर्म करता येईल हे बघतात. आमच्या फक्त याच्यामध्ये शपथपत्र ते सांगतात की आम्ही शपथपत्र कोण घेणार, 4 लोकांची त्यांनी घेतली, 4 लोकांची घेतली नाही, हा त्यांचा लुकआउट आहे. आम्ही त्यांना जाऊन 2दा विचारलं पण की बाबा शपथ घ्यायची आहे, काय करायचं, तर बोले नाही तुमच्या वकिलाला विचारा. वकील कसा सांगणार? वकिलाला विचारलं तर बाहेर कोणालाही माहीत नाही. सो ह्यांना काय करायचं, जाणून बुजून ह्यांना फॉर्म रिजेक्शन करायचं होतं. ह्यांना कुठल्या पॉलिटिकल्सकडून का कुठल्या एजन्सीकडून, ह्यांना कुठली यंत्रणा यांच्यासाठी काम करते ते ह्या कोर कमिटी बसून त्यांनी शोध लावून आम्हाला ह्याचा उलगडा करून आम्हाला द्यावा, ही आमची विनंती आहे. आणि जीवाला बरं वाईट करून घेणार ही गॅरंटेड आहे. आणि इथून पुढे आमच्या जीवाला थोडं पण काय झालं तर ह्याला सर्वस्व जिम्मेदार हे 3 ऑफिसर आणि महाराष्ट्राची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा पूर्ण त्याला जिम्मेदार राहील. अभी जितने भी उम्मीदवार लड़ रहे हैं यहाँ से रिजेक्ट करना है, ये बहुत बड़ा अन्याय हो गया है. जब शपथ का जो काम है जैसा अभी उम्मीदवार ने बताए थे, अभी बड़े बड़े जो संतरी मंत्री शपथ लेते तो उनको लेटर कौन देता है? गवर्नर देता है, भाई तुमको शपथ लेके तुमको सत्ता में बैठना है. जब ये लोग कैंडिडेट ने फॉर्म भरा है तो उनका अधिकार है, उनका रूल्स है क्या इलेक्शन कमिश्नर को वो शपथ का लेटर देना है. फिर तुमने फिर कहा कि इलेक्शन कमिश्नर है, मतलब किसी का प्रेशर से काम हुआ क्या, किसी के ऊपर बाइकआउट हुआ क्या? ये मेरे हिसाब से जो भी उम्मीदवार लड़ा है इनको मतदान करने का अधिकार है, करने के भी इनको अधिकार दिया बाबा साहब ने, इनको शपथ लेने का बोलनी चाहिए, ये मेरा विनंती है. थँक्यू. मी अजमल सर, इथं 172चा स्वतंत्र उमेदवार आहे आणि फॉर्म पद्धतशीर भरलेला आहे. फक्त शपथनिधीचं करायचं काम राहिलं होतं, ते साहेबांनी शपथनिधीचं आम्हाला ऑर्डर दिलं नाही. शपथ व्हायचं होतं, फक्त जास्त काम नव्हतं, पण थोडंसं काम आहे ते थोडं झालं. तर आता पण साहेबांनी ऑर्डर दिलं तर आता पण होते, ते वाद होणार नाही. मग जय शिवराय. मी दयानंद शेवाळे, मी मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे किंवा मराठा समाजाचा एक व्यक्ती आहे. आज आम्ही काल लास्ट दिवशी 29 तारखे रोजी
फॉर्म भरला होता इलेक्शन ऑफिसमध्ये. तर आम्ही फॉर्म भरल्यानंतर आमच्याबरोबर असंख्य म्हणजे बाकी सगळे कॅन्डिडेट होतेच असे, पण आता आम्हाला इलेक्शन अधिकाऱ्यावरती असं एवढं प्रेशर दिसत होतं की ते कुणाच्या तरी दबावाखाली काम करतायत. हे पूर्णपणे स्पष्टपणे असं त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं आणि त्यांच्या वागणुकीतून दिसून येत होतं. आम्ही ज्या वेळेला काल फॉर्म भरला, स्क्रुटिनी कमिटीचं काम होतं आमच्यात काय त्रुटी, आमच्या फॉर्ममध्ये काय त्रुटी असेल तर त्रुटी दाखवणे आणि ती भरून काढणे किंवा आम्हाला ती पूर्तता करायला सांगणे, असं कुठलंही इंट्रॅक्शन नाही दिलं कुणालाही कुठल्याच वेळेला. आणि आज कमीत कमी अपक्ष जेवढे उमेदवार आहेत आणि आमच्या मराठा समाजातर्फे आम्ही जो फॉर्म भरलेला आहे ते आमचे दोन्ही फॉर्म आज रिजेक्ट केलेले आहेत. हे रिजेक्ट मी तरी म्हणतो की हा एक षड्यंत्र आहे आणि कुठल्या तरी एका उमेदवाराला जिंकवण्यासाठी हा एक डाव रचलेला आहे आणि त्यांना तो यशस्वी करायचा आहे. आणि तो पण आम्ही शेवटी मराठी आहोत, आम्ही लढवई आहोत आणि आम्ही लढणार आणि तुम्हाला जिंकू देणार नाही. तुम्हाला तुमची पूर्णपणे जागा दाखवणार. तुम्ही कुणाच्या दबावाखाली सगळे काम करत आहात हे तुम्हाला सांगावं लागेल, जनतेसमोर यावं लागेल आणि सांगावं लागेल आणि आम्ही तुम्हाला कदापि सोडणार नाही. माझा फॉर्म निवडणूक आयोगाने मान्य केलेला आहे. मी उमेदवार म्हणून मला मान्यता मिळालेली आहे. आता बऱ्याच लोकांच्या क्वेरीज चालू आहेत. आता थोड्याच वेळात लिस्ट येईल किती लोकांचे रिजेक्ट झाले त्याचे, परंतु छोट्या छोट्या गोष्टींमुळे रिजेक्ट झालेले आहेत. शपथ न घेतल्यामुळे बिचारे उमेदवार एवढी मेहनत करतात ते व्हायला नको होतं. हो, तसंच शपथ न घेतल्यामुळे बऱ्याच लोकांचं बाद झालं, परंतु शपथ घेणं हे तेवढं महत्त्वाचंच असतं. परंतु ह्या गोष्टी थोड्याशा संयमाने करता आल्या असत्या. ह्या शपथ ही स्वतः बोलून घ्यावी लागते. हा भारतीय संविधानामधला एक हे आहे, त्याच्याशिवाय ती शपथ ग्राह्य धरली जात नाही. नोटरी असलेल्या शपथपत्राला व्हॅल्यू नाही आहे हे कायद्याने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं शपथ स्वतःच घ्यावी. मला पूर्ण खात्री आहे की जनता माझ्या पाठीशी उभी राहील, मला संधी देईल. कारण एकमेव मी स्थानिक आहे की जो गेली अनेक वर्ष मी काम करतो आहे आणि मला इकडल्याच लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण माहिती आहेत की इकडे लोकांना काय त्रास आहेत आणि काय नाही. मी इकडला मूळ निवासी असल्यामुळे मला त्यांच्या सगळ्या सुखदुःख सगळीच माहिती आहेत. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.